नमस्कार, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? आज आपण छोटे बटाटवडे करणार आहोत आणि ते सुद्धा आपण न तळता करणार आहोत. मग ते कसे करायचे हे मी आज तुम्हाला दाखवते. तर मी इथे उकडलेले बटाटे घेतलेत आणि ते सुद्धा मी वरण भात लावला होता की नाही, त्याच्यावर भातावर ताटली ठेवून उकडवलेले आहेत. डायरेक्ट पाण्यात उकडवलेले नाहीत आणि नेहमीसारख्या 3 चिट्याच केलेल्या आहेत. मी इथे बटाटे 7 घेतलेले आहेत. आणि त्याच्यासाठी आता आपल्याला मसाला लागणार आहे. तर ते मी मिरच्या घेतलेत, आलं घेतलंय, आल्याचा हा असा तुकडा घेतलाय, लसूण घेतले पाकळ्या आणि कढीलिंब घेतलंय. तर कढीलिंब आपल्याला फोडणीत टाकायचं आहे, पण आपल्याला मिरच्या, आलं आणि लसूण हे आपल्याला आता वाटून घ्यायचंय. तर आता ते मी हे वाटून घेते आणि मग आपण पुढची कृती बघूया. आणि हे बटाटे पण मी सोलून घेते. हे बघा, हे आलं, लसूण आणि मिरच्या हे मी वाटून घेतलंय. आता मी हे तेलावर आधी फोडणी करणार आणि मग त्याच्यावर हे सगळं परतून घेणार आहे. त्यासाठी इथे मी छोटं कडलं तापत ठेवलंय. त्यामध्ये मी थोडस तेल घालते, साधारण 1.5 पळी मी तेल घातलंय. तेल तापल्यावर मी आता त्यामध्ये मोहरी घालते, मोहरी नंतर हिंग घालते आणि हळद घालते. मी आता कढीपत्ता घालते आणि हे आपण वाटलंय ना आलं, मिरच्या आणि लसूण, ते पण आता आपण ह्याच्यावर परतून घेऊया. असं परतून घेतलं की काय होतं, त्याचा कच्चटपणा निघून जातो आणि छान लागतं ते परतल्यावर. हे बघा, असं हे थोडस परतून घ्यायचं म्हणजे वड्याची चव सुद्धा छान लागते. आता मी गॅस बंद करते. आता मी हे लागणार आहे तेवढं थोडंसच केलंय, पण असं जरी खूप करून ठेवलं तरी पण ते खूप दिवस टिकतं. बाटलीमध्ये वगैरे असं भरून ठेवायचं आणि मग फ्रीज मध्ये ठेवून द्यायचं. खूप महिने ते आपल्याला तसंच चांगलं राहतं. म्हणजे केव्हाही आपल्याला 4 वडे करायचे पटकन, तर आपण त्याचा वापर करू शकतो. म्हणजे प्रत्येक वेळेला अगदी काय ते लसूण सोला, आलं घ्या, मिरच्या घ्या, तेवढंच ते आपण वाटून घेणार, कुटून घेणार आणि मग हे हा त्रास त्यावेळेला आपला वाचतो. म्हणून असं करून ठेवलेलं सुद्धा चालतं. या बटाट्याचे आता सालं काढून झालेत. मी आता ह्या भगोन्यामध्ये हे सगळे बटाटे घेते आणि आपल्याला ते हातानेच कुस्करून घ्यायचे. अगदी त्याचं काय मेण करायचं नाही. हाताने असे कुस्करून घ्यायचे म्हणजे छोटे छोटे त्याचे हे तुकडे राहतात, ते वड्यामध्ये आपल्याला चांगले लागतात. त्यामुळे असं भाजी सारखे चिरून बिरून काही घ्यायचे नाहीत, असे हातानेच हे करायचे. आता हे बटाटे कुस्करून झालेत, तर हे आपण वाटून घेतलं की नाही, हा मसाला आपण याला घालूया आता. आणि तुम्हाला ज्याप्रमाणे तिखट आवडतं त्याप्रमाणे तुम्ही हे वाटण मसाला म्हणजे याच्यामध्ये घालायचा. बटाट्यामध्ये आपण फोडणी केली तेव्हा हळद पण घातली होती की नाही, त्यामुळे त्याला रंग बघा छान आला होता. म्हणजे असं केलं ना की भाजी बिजी आपल्याला परतून घ्यावी लागत नाही, डायरेक्ट असा मसालाच लावायचा, म्हणजे सोपं जातं करायला. हे वाटण आता आपलं मिक्स करून झालं आणि आता हे चवीनुसार मी मीठ घालते आणि ही कोथिंबीर घालते. कोथिंबीरीने सुद्धा वड्याला स्वाद चांगला येतो. आता हे मीठ आणि कोथिंबीर आपण घातली आहे. आता हे आपण मीठ छान कालवून घेऊया आणि ह्याचे आपल्याला आता गोळे करून घ्यायचे. हे बघा, हे आपला आता बटाटा आणि तो मसाला मिक्स करून कालवून झालाय. आता मी याचे छोटे छोटे गोळे करून घेणार आहे, कारण छोटे ह्याच्यासाठी करणार आहे की आपण बटाटे वडे पण छोटे करणार आहोत. हे बघा, आता ह्याच्यात असे छोटे छोटे आपल्याला गोळे करून घ्यायचे, असे एवढालेच करायचे लहान. आता मी हे सगळे असे करून घेते. बघा, हे बटाट्याच्या भाजीचे गोळे आपले करून झाले आणि आता मी हे
वडे आपल्याला करायचे की नाही, म्हणून हे पीठ मी आता कालवून घेते. हे आहे बेसन, चण्याचं पीठ. ते आपण कालवून घेऊया. आता मी ह्या पिठामध्ये चवीनुसार मीठ घालते आणि रंगासाठी थोडीशी मी हळद घालते. आता थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मी भिजवून घेणार आहे. खूप आपल्याला हे पीठ पातळ करायचं नाही, जसं आपण वड्याला करतो ना तसंच करायचंय, भिजवायचंय म्हणजे. हे बघा, आता हे बेसन भिजवून झालं आपलं. हे बघा, हे असं ठेवायचं. अगदी पातळ सुद्धा आपल्याला करायचं नाही आणि अगदी घट्ट पण नाही. हे बघा, इतपत भिजवायचं. आता वडे करण्यासाठी इथे मी आप्पे पात्र तापत ठेवलंय आणि त्याच्यात मी आता तेल घालते. तेल थोडं थोडं घालायचं आणि चमच्याने असं असं सगळीकडे या वाटीला लावायचं. असं ते पहिल्या वेळेलाच असं नीट लावावं लागतं, प्रत्येक वेळेला काही नाही लावलं तरी चालतं. मी तुम्हाला म्हंटल होतं ना न तळता वडे करायचे, तर हीच आयडिया होती की आप्पे पात्रात करण्याची. कारण आपण एरवी तळतो वडे, ते मोठे मोठे करतो एकतर, आणि एवढं असं आपल्याला तेल खूप कढईमध्ये घालावं लागतं आणि उरलेलं तेल मग 4-8 दिवस तसंच आपल्याला वापरावं लागतं रोज. तर तो प्रकार ह्याच्यात काही होत नाही. अगदी तेल कमी लागतं आणि कमी तेलात आपले हे वडे होतात. चव बीव सगळं सेम, तसेच वडे तुम्हाला लागणार, फक्त आपण तळत नाही होत एवढंच. आता हे बटाट्याचे गोळे आपण केलेत की नाही, हे आपण असे 2-4 आधी ह्याच्यात टाकून घेऊया. ऍक्च्युअल आपल्याला 7 हवेत, 7 घर आहेत त्याला, पण असे आधी टाकून घ्यायचे. आणि टाकून घेतल्यावर त्या गोळ्यावर असं पीठ घालायचं आणि असा गोळा चमच्यानेच उचलायचा आणि ह्या आप्पे पत्रात टाकायचा. हे असे आपल्याला या भांड्यांतून घालायचे. मधला शेवट घालायचा, कारण मध्ये आपलं हे भांड जास्त तापतं की नाही, म्हणून शेवट मधला घालायचा. आता एका बाजूने हा झालेला आहे. आता मी हा उलटून घेते. अशा प्रकारे दोन्ही बाजूने आपल्याला ते शेकवून घ्यायचे. दुसऱ्या बाजूने पण हे शेकून झाले. आता मी हे असे उलटते. अशा प्रकारे हे दोन्ही बाजूनी खरपूस छान भाजून घ्यायचे. हे बघा, दुसऱ्या बाजूने पण छान रंग आलाय की नाही, असे आपल्याला करून घ्यायचे. हा घाणा झालेला आहे. आता मी हा ताटात काढून घेते. हे बघा, आहे की नाही मस्त आयडिया. म्हणजे आपल्याला मोठी तळणी टाकायला नको, जास्त तेल घालायला नको. हे असे ह्याच्यामध्ये कमी तेलामध्ये मस्त वडे होतात आणि चवीत काही फरक नाही, कारण आपण मटेरियल सगळं बटाट वड्याच वापरलाय, त्यामुळे असे हे वडे होतात. आता असेच मी हे वडे बाकीचे पण करून घेते. आणि एकदा ते आप्याचं भांड तापलं की मग सगळे घाणे भराभर होतात. त्याच्यात गोळे टाकून घ्यायचे, चमच्याने गोळ्यावर पीठ घालायचं असं, आणि थेंब आधी मी तेल घालते. परत खूप तेल घालायचं नाहीये, अगदी नावाला घालायचंय. आता एक एक करून असा वडा आपल्याला घालायचंय. म्हणून याचं पीठ जास्त पातळ नाही करायचं, कारण आपण जेव्हा असं घालतो तेव्हा वरचं पीठ सगळं नाही तर मग खाली निथळून जात ते. असं अंगाबरोबर त्याचं पीठ राहिलं पाहिजे. हे बघा, अशा प्रकारे हे आप्पे पात्रातले बटाट वडे तयार आहेत. आणि ते लसणीची चटणी किंवा चिंचेची चटणी
याबरोबर तुम्ही ते खाऊ शकता. असाही उन्हाळा आता चालूच आहे आणि आपण उन्हाळ्यामध्ये खरं म्हणजे तेलकट जास्त खात नाही. पण आता हे असे जर तुम्ही बटाटवडे केले तर त्याला तेल जास्त लागत नाही. आपण थेंब तेल त्या पत्राच्या भांड्यात घातलं वाट्यांमधून, त्यामुळे तेल असं तळणीत खूप वगैरे आपण घालत नाही. त्यामुळे हे असे आता उन्हाळ्यासाठी हे उत्तम पर्याय आहे हा. कारण पै पाहुणे येतात किंवा लहान मुलांना काही एकसारखं खायला हवं असतं आणि आपल्यालाही चमचमीत खावंसं वाटतं, पण आपण तेलकट जास्त खाऊ शकत नाही. त्यासाठी हे आप्पे पात्रातले वडे एकदम उत्तम आहेत. असे तुम्ही कधी केले होते का? आणि नसले कधी केले तर एकदा नक्की करून बघा. आपण पुन्हा एकदा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा आणि विशेष म्हणजे आनंदी राहा.